रयत शिक्षण संस्थेचे SSGM महाविद्यालय कोपरगाव इयत्ता 11वी विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक हडोळे SP आपलं या व्हर्च्युअल सत्रामध्ये स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण चौथ्या प्रकरणामधील 2 भागांचा आढावा यापूर्वी घेतलेला आहे. आजच्या भागामध्ये आपण संविधानिक शासन या प्रकरणातील 3ऱ्या भागाला सुरुवात करत आहोत. या प्रकरणामध्ये आपण संघराज्य शासन पद्धती जी आहे ती संघराज्य शासन पद्धती या ठिकाणी संपूर्णपणे समजून घेणार आहोत. संघराज्य शासन पद्धतीला इंग्रजीमध्ये फेडरेशन असे म्हणतात आणि म्हणूनच भारताच्या राज्यघटनेमध्ये देखील उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो की इंडिया इज द फेडरेशन ऑफ स्टेट. आता संघराज्य शासन पद्धतीची व्याख्या पाहत असताना आपण या ठिकाणी पहिली व्याख्या पाहणार आहोत की ज्या शासन पद्धतीमध्ये स्थानिक सरकारांनी सत्ता आणि स्वायत्ततेचा एक भाग हा स्वतःकडे ठेवलेला असतो आणि दुसरा भाग जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या केंद्राकडे सोपविलेला असतो, त्यास संघराज्य असे म्हणतात. या ठिकाणी पुन्हा आपण बारकाईने लक्ष द्या बघा की सत्ता आणि स्वायत्तता म्हणजे प्रत्येक घटक राज्याला प्रांत सरकारांना स्वतःकडे स्वतःची सत्ता असते, स्वतःचा राज्यकारभार करता येतो, तसेच त्यांना स्वायत्तता देखील असते. म्हणजे सत्ता आणि स्वायत्तता याचा एक भाग हा त्यांनी स्वतःकडे ठेवलेला असतो, तर दुसरा भाग हा जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या केंद्राकडे सोपविलेला असतो. अशा पद्धतीची केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार अशा पद्धतीची रचना ही संघराज्य शासन पद्धतीमध्ये असते. दुसरी आणखी आपण या ठिकाणी एका व्याख्येचा विचार करणार आहोत की संघराज्य म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी एक केंद्राचे मध्यवर्ती सरकार असते आणि इतर घटक राज्य सरकार किंवा प्रांत सरकार त्या ठिकाणी असते, त्याला संघराज्य शासन पद्धती असे म्हणतात. संघराज्यामध्ये राज्यकारभाराच्या सोयीसाठी संपूर्ण देशाचे लहान लहान विभाग पाडले जातात. या ठिकाणी बघा, या संपूर्ण या ठिकाणी स्लाईडमध्ये हा संपूर्ण भारताचा जो नकाशा आपल्याला दिसतोय, यामध्ये असे छोटे छोटे जे आहे वेगवेगळ्या रंगाचे जे आपल्याला भाग दिसतात, ही घटक राज्याची सरकारं आहेत आणि या घटक राज्यांच्या सरकारांकडं त्यांचा स्वतःचा राज्यकारभार करण्याचा अधिकार हा त्यांना देण्यात आलेला असतो. मात्र संपूर्ण देशाच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडे असतो. आता या ठिकाणी आपण समजण्यासाठी बघा, या अशा पद्धतीनं आपण एक स्लाईड तयार केलेली आहे की या ठिकाणी बघा एक केंद्राचं मध्यवर्ती सरकार या ठिकाणी आहे आणि राज्य कारभाराच्या सोयीसाठी असे लहान लहान विभाग या ठिकाणी पाडलेले आहेत. म्हणजे एक केंद्राचं मध्यवर्ती सरकार आहे आणि इतर घटक राज्यांची सरकारं ही स्थापन केलेली आहेत. अशा पद्धतीनं केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये सत्तेचे विभाजन झालेले आपणास पाहावयास मिळते. आता एखादा देश हा आकाराने खूप मोठा असेल तर त्याला संघराज्य निर्माण करण्याची गरज असते. भारत हा देश आकाराने खूप मोठा आहे आणि त्याचबरोबर भारतामध्ये अनेक भाषा, धर्म, प्रदेश, जात या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आहे आणि म्हणूनच या विविधतेतून एकता जोपासण्यासाठी संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार हा घटनाकारांनी केलेला आहे. कारण भारताचं आपण क्षेत्रफळ जर पाहिलं तर ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातल्या त्यात ही विविधता आहे आणि म्हणून त्यातून एकात्मता जोपासण्यासाठी घटनाकारांनी संघराज्याचा स्वीकार केलेला आहे. परंतु काही ठिकाणी एखादा देश जर आकाराने लहान असेल तर त्या देशामध्ये एकच केंद्र सरकार असते आणि या पद्धतीला एकात्म पद्धत असे म्हटले जाते. आता केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार अशा पद्धतीची सत्तेची विभागणी करून संघराज्य व्यवस्था अस्तित्वात येत असते. आता संघराज्य शासन पद्धती निर्माण होती तरी कशी किंवा संघराज्य निर्मितीच्या या ठिकाणी आपण प्रवृत्ती पाहणार आहोत. 2 प्रवृत्ती आहेत. पहिली आहे केंद्राकर्षी पद्धती. आता केंद्राकर्षी म्हणजे काय, नावातच या ठिकाणी अर्थ आहे बघा की केंद्राकडे आकर्षित झालेली पद्धती म्हणजे केंद्राकर्षी पद्धती होय. लक्षात येते का बघा की या ठिकाणी केंद्र आणि घटक राज्य अशा पद्धतीची रचना असते आणि अधिकार जे असतात ते केंद्राकडे आकर्षित झालेले असतात. घटक राज्यांनी आपले अधिकार केंद्राला सोपविलेले असतात, तिला केंद्राकर्षी पद्धती असे म्हणतात.
म्हणजे या पद्धतीमध्ये लहान लहान राज्य स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी व संरक्षणासाठी एकत्र येऊन एक केंद्राचे मध्यवर्ती सरकार स्थापन करते व संघराज्य निर्माण होत असते. अशा पद्धतीचं संघराज्य हे अमेरिकेमध्ये निर्माण झालेलं आहे. त्यानंतर दुसरी पद्धती आहे ती म्हणजे केंद्रोत्सारी पद्धती. या पद्धतीमध्ये केंद्राकडून अधिकार उत्सर्जित झालेले असतात, त्यामुळे तिला केंद्रोत्सारी पद्धती असे म्हणतात. आणि याचं उदाहरण आहे आपला भारत देश. म्हणजे अमेरिका हे केंद्राकर्षी पद्धतीनं निर्माण झालेलं संघराज्य आहे, तर भारताचं संघराज्य हे केंद्रोत्सारी पद्धतीनं निर्माण झालेले आहे. आता या संघराज्य शासन पद्धतीमध्ये संघराज्याची काही वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संघराज्य शासन पद्धतीचं या ठिकाणी ज्या वैशिष्ट्ये आहे त्यामधलं पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे संघराज्य शासन पद्धतीमध्ये सत्तेचे विभाजन झालेले असते. आता कुणामध्ये सत्ता वाटलेली असेल तर साहजिकचपणे केंद्र सरकार आणि घटक राज्यांची सरकार यांच्यामध्ये सत्तेचे विभाजन झालेले असते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये जे सत्तेचे विभाजन झालेले असते याचं कारण असं आहे की देश आकाराने मोठा असल्यामुळे राज्यकारभाराच्या सोयीसाठी देशाचे लहान लहान विभाग पाडले जातात आणि याच विभागांना आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे त्यांना प्रांत किंवा घटक राज्याचे सरकार असे म्हणतात. अशा पद्धतीनं हे संघराज्य निर्माण झालेले आहेत. आता भारतामध्ये अशा पद्धतीनं छोटी छोटी घटक राज्य निर्माण केली आणि या घटक राज्यांनी स्वतःचा राज्यकारभार करत असताना केंद्राचे अधिकार जे आहेत ते त्या ठिकाणी सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. या उलट अमेरिकेच्या बाबतीमध्ये अमेरिकेचं संघराज्य हे केंद्रोत्सारी पद्धतीनं निर्माण झालेलं आहे. कारण अमेरिकेचं संघराज्य निर्माण होत असताना त्या ठिकाणी 13 स्वतंत्र वसाहती ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली होत्या. इंग्लंडच्या किंवा युनायटेड किंगडमच्या नियंत्रणाखाली होत्या. त्यांच्या विरुद्ध लढा दिला आणि या 13 वसाहतींनी स्वातंत्र्य मिळवलं. हे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे याची जाणीव त्यांना झाली, म्हणून ते एकत्र आले आणि एक नवीन देश अस्तित्वात आला आणि तो म्हणजे अमेरिका. म्हणूनच अमेरिकन संघराज्याला एकत्रीकरणातून निर्माण झालेले संघराज्य असे म्हणतात. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशातील संघराज्य व्यवस्था अशाच प्रवृत्तीतून निर्माण झालेली आहे. म्हणजेच काय की कॅनडाचं आणि ऑस्ट्रेलियाचं संघराज्य हे अमेरिकन संघराज्याप्रमाणे केंद्राकर्षी पद्धतीतून निर्माण झालेलं संघराज्य आहे. आणि या संघराज्य अशा पद्धतीचं निर्माण होत असताना या 13 वसाहतींनी सत्तेचं विभाजन जे आहे ते सत्ता काही भाग त्यांनी स्वतःकडे ठेवला आहे आणि दुसरा भाग जे जाणीवपूर्वक केंद्राचं मध्यवर्ती सरकार निर्माण केलेलं आहे त्याच्याकडे सोपवलेलं आहे. आणि म्हणून पहिलं संघराज्याचं वैशिष्ट्य की या ठिकाणी सत्तेचे विभाजन झालेले असते. याचबरोबर आपण दुसरं वैशिष्ट्य समजून घेणार आहोत ते म्हणजे दुहेरी शासन पद्धती किंवा दुहेरी शासन व्यवस्था. अमेरिकेमध्ये दुहेरी शासन व्यवस्था आहे, त्याच पद्धतीनं भारतामध्ये देखील दुहेरी शासन व्यवस्था आहे. कारण संघराज्य शासन पद्धती असणाऱ्या देशामध्ये केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विभाजन झालेले असते आणि हे विभाजन जे आहे त्या संदर्भामध्ये राज्यघटनेमध्ये तशी नोंद असते. आता सत्तेचे विभाजन करून दोघांनाही अधिकार हे संविधानानं दिलेले असतात. मात्र हे अधिकार देत असताना जास्तीचे अधिकार हे निश्चितचपणे केंद्राकडे दिलेले असतात आणि थोड्या काही कमी प्रमाणामध्ये घटक राज्यांना अधिकार दिलेले असतात. अशा पद्धतीनं सत्तेचे विभाजन होऊन दुहेरी शासन व्यवस्था अस्तित्वात आलेली असते. यानंतर तिसरा मुद्दा आहे, तिसरं वैशिष्ट्य आहे की ते म्हणजे लिखित राज्यघटना. आता संघराज्य शासन पद्धती म्हटलं की देशामध्ये लिखित राज्यघटना असणे अतिशय आवश्यक असते. कारण केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी झालेली असते
आणि ही विभागणी राज्यघटना जर लिखित असेल तर त्यामध्ये त्याची नोंद असते आणि त्यामुळे केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्यामध्ये संघर्ष होणार नाही याची जाणीव ही या ठिकाणी केलेली असते. आणि म्हणून अशा पद्धतीनं केंद्र व घटक राज्य यांच्यामध्ये सत्तेचे विभाजन होऊन लिखित राज्यघटनेमध्ये या विभाजनाची नोंद केलेली असते. त्याच पद्धतीनं जर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये जर समजा संघर्ष झाला तर तो कशा पद्धतीनं सोडवावा याची नोंदसुद्धा राज्यघटनेमध्ये केलेली असते. आता यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे की ते म्हणजे स्वतंत्र न्यायमंडळ. आता संघराज्य शासन पद्धतीमध्ये केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्यातील जर संघर्ष निर्माण झाला, जर वाद निर्माण झाला तर तो सोडविणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून असा निर्माण झालेला संघर्ष सोडविण्यासाठी संघराज्य शासन पद्धतीमध्ये स्वतंत्र न्यायमंडळ असणे आवश्यक असते. आणि असं न्यायमंडळ असेल तर त्या ठिकाणी संघराज्य व्यवस्था अबाधित राहते. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की ज्या देशामध्ये संघराज्य शासन पद्धती आहे त्या देशामध्ये संघराज्य व्यवस्था टिकवून ठेवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने ही न्यायमंडळावर येऊन पडते. आता संघराज्य शासन पद्धतीमध्ये आपण आणखी थोडीशी माहिती घेऊया की ज्या ठिकाणी संघराज्य शासन पद्धती असते त्या ठिकाणी केंद्र सरकार हे प्रभावशाली असतं. याचं कारण असं आहे की संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये सत्ता वाटपाचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि म्हणूनच अशी सत्ता वाटप जी आहे ती जर केंद्राला अधिक अधिकार दिले तर केंद्र सरकार प्रभावशाली बनते. परंतु काही ठिकाणी घटक राज्यांना जास्त अधिकार दिले त्यामुळे केंद्राकडे फक्त संरक्षण, परराष्ट्र धोरण इत्यादी अधिकार दिलेले आहेत. आपण भारताच्या बाबतीमध्ये थोडासा विचार करूया की भारतामध्ये भारतीय संविधान ज्यावेळेस तयार झाले त्यावेळेस भारतामध्ये हिंदुस्थानची जी फाळणी झालेली होती आणि म्हणून ह्या फाळणीचा फार मोठा धक्का हा निश्चितचपणे आपल्याला बसलेला होता. त्यामुळे संस्थानिकांच्या विलिनीकरणाचा प्रश्न, फाळणीचा धक्का यामुळं अत्यंत प्रश्न बिकट बनलेला होता. आणि म्हणून केंद्र सरकार हे प्रभावशाली करण्यात आले आणि जास्तीचे अधिकार केंद्राकडे दिलेले आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की ज्या वेळी देशामध्ये शांतता असेल त्यावेळेस भारत हे संघराज्य आहे आणि ज्यावेळेस भारतावर एखादे संकट येईल त्यावेळेस भारत हे एकात्म संघराज्य बनते. आता अधिकार विभागणीच्या बाबतीमध्ये आपण थोडीसे आणखी विचार करत असताना भारतामध्ये सत्तेचं विभाजन केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये केलेले आहे. या 7व्या परिशिष्टामध्ये अधिकार विभागणीच्या 3 सूच्या करण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये केंद्र सूची यामध्ये संपूर्ण केंद्राचे अधिकार आहेत. साधारणपणे 97 विषय हे केंद्राकडे दिलेले आहेत. त्यानंतर घटक राज्य सूचीमध्ये 66 विषय आहेत ते राज्यांना दिलेले आहेत. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये समवर्ती सूची किंवा तिला सामायिक सूची असे म्हणतात त्यामध्ये 47 विषय आहे. परंतु अशा या विषयांवरून जर वाद निर्माण झाला तर त्यात तो वाद निर्माण झालेला विषय आपोआपच केंद्राकडे जातो. त्याचबरोबर शेष अधिकार किंवा शिल्लक राहिलेले जे अधिकार आहेत ते सुद्धा केंद्राकडे दिलेले आहेत. आणि म्हणून केंद्र सरकार या ठिकाणी अधिक प्रभावशाली असलेले आपणास दिसून येते. आणि म्हणून अशा पद्धतीनं केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये सत्तेचे विभाजन झालेले आपणास दिसून येते. आता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशा पद्धतीनं भारताचं संघराज्य व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी सुरू झाली आणि संघराज्य पद्धतीनं भारताचा राज्यकारभार जो आहे तो अतिशय सुरळीत रीतीने चालू झालेला आहे. अशा प्रकारे भारतामध्ये सत्तेचे विभाजन होऊन त्यामध्ये केंद्र शासनाला अधिक अधिकार दिलेले आहेत. म्हणून भारतीय संघराज्याला संघराज्य सदृश्य संघराज्य असे किंवा एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य असेही म्हटले जाते. भारतीय संघराज्याचा प्रवास हा संमिश्र स्वरूपाचा आहे. स्वातंत्र्यानंतर राज्यांना त्यांच्या अधिकारामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये आर्थिक व तंत्रज्ञानातील बदलामुळे केंद्र सरकारच्या अधिकारामध्ये देखील वाढ झालेली आहे. अशा प्रकारे आपण या
संविधानिक शासन या चौथ्या प्रकरणाचा आपण या ठिकाणी पूर्ण अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी आपलं प्रकरण पूर्ण झालेलं आहे. आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या तासाला आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. ओके.